नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, सुनेत्रा वहिनी आहेत, पण मी जिल्ह्याची पालक. मी बीडची संपर्कमंत्री म्हणून मी विकास कामात लक्ष देणार, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीज बिल माफीचा मोठा निर्णय झाला. तब्बल 45,000 कोटींचा निधी यामुळे खर्च होणार. इन्कम टॅक्स न भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे, मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाविषयी भाजपची असंवेदनशीलता, तरुणांची काळजी नाही. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून पदावरून हटवावं, आदित्य ठाकरेंची मागणी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी मोठ्या सुविधा उपलब्ध. लोणंदमध्ये वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, चालता फिरता दवाखाना, अन्नधान्याची सोय. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर दिल्लीत सोनम वांगचुक यांची भेट घेणार. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस. तरुणांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राहुल गांधींची ट्विट करत टीका. खूप झाले, चला तरुणांनो, हाताला हात जोडून अन्यायाचा घडा फोडू. तरुणांची स्वप्न जर जळून जातील तेव्हा सिंहासन सुद्धा हादरून जातील, ही विद्यार्थ्यांची गर्जना. राहुल गांधींचे ट्विट करत वक्तव्य. साताऱ्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात पोलीस व्हॅन घुसली. पोलीस व्हॅनच्या प्रवेशावरून वारकरी संतप्त. वारकरी पोलिसांमध्ये काही काळ वाद. यवतमाळ जिल्ह्यात 7.5 लाख हेक्टर खरीपाची दुबार पेरणी. आता परत पावसाने दडी मारल्यानं पिकं धोक्यात. शेतकरी. नाशिकच्या कळवणमध्ये सोलार प्लांटला विरोध. गावकऱ्यांच्या पूर्व समितीशिवाय सोलर प्लांट सुरू होतोय. गावकऱ्यांचा आरोप, पोलिसांचा मोठा पाऊस फाटा तैनात. रायगडच्या खोपोलीत 2 कामगारांमध्ये दारूच्या किरकोळ कारणावरून वाद होऊन एकाची हत्या. काही तासातच पोलिसांकडून आरोपीला अटक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.